नमस्कार, मी वृषाली माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते। तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वटपौर्णिमेची विधिवत पूजा कशी करावी आणि त्यासाठी कोणकोणते साहित्य लागावे, प्रत्यक्ष वडाला जाऊन आपण पूजा कशी करू शकतो ते। तर चला मग सर्वप्रथम आपण बघूया की पूजेसाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहेत। इथे आपण घेतलेला आहे पाणी, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, हळदी, कुंकू, अक्षदा, वस्त्रमाळ, फुलं, पंचामृत, प्रसाद म्हणून खारीक, खोबरं, बदाम, उदबत्ती, कापूर, सुती धाग्याचं बंडल। इथे मला विड्याची पानं अरेंज करायला जमलं नव्हतं, पण तरी तुम्ही 2 विड्याची पानं, त्यावर ठेवायला सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं। आता आपण बघूया सावित्रीच्या ओटीचं साहित्य। त्यासाठी आपल्याला लागणार आहे खण किंवा ब्लाउज पीस, सौभाग्य अलंकार, त्यात बांगड्या, कंगवा, आरसा, काळे मणी, कुंकवाचा करंडा, गहू, आंबा आणि दक्षिणा। आता आमच्या भागामध्ये आम्ही 5 सुवासिनींची ओटी भरतो, त्यासाठी सुद्धा थोडे गहू आणि 5 आंबे मी घेतले आहे। भाग बदलला की चालीरीतींमध्ये थोड्या पद्धती बदलत चालतात, तरी तुम्ही तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने ओटी भरली जाते त्या पद्धतीने ओटी भरू शकतात। तर चला मग आता आपण बघूया प्रत्यक्ष वडाची पूजा कशी करायची ते। वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। यंदा 29 जून रोजी वटपौर्णिमा आहे। या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी व्रत करतात। या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा आहे। सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने आणि भक्तीने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते। या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक आहे। त्याच्या फांद्या आणि पारंब्या सतत वाढत राहतात, त्यामुळे ते चिरंजीवत्वाचे प्रतीक मानले जाते। वड हे फक्तच एक झाड नाही, तर दीर्घायुष्य, नात्यातील स्थैर्य आणि आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे। त्यामुळे आजही वटवृक्षाची पूजा करून सावित्रीच्या आदर्शाचे स्मरण केले जाते। तर चला मग प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा कशी करायची ते आपण इथे बघूया। कोणतीही पूजा असली की सर्वप्रथम आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं। दिवा लावून आपण आपल्या पूजेची सुरुवात करणार आहोत। पूजा कोणतीही असो, त्याची सुरुवात आपण दिवा लावूनच करतो। हा दिवा आपल्या पूजेचा साक्षी असतो। इथे मी तेलाचा दिवा लावलेला आहे। याला आपण हळद, कुंकू, अक्षदा वाहणार आहोत, फूल अर्पण करून घेणार आहोत, उदबत्तीही लावून घेऊया आणि मनापासून नमस्कार करून घेऊया। आता सर्वप्रथम आपण गणपतीची स्थापना करून घेणार आहोत। त्यासाठी आपण थोड्या अक्षदा घ्यायच्या आहेत, त्यावर आपण ही गणपती म्हणून सुपारी ठेवूया व तिला हळदी, कुंकू व अक्षदा अर्पण करून घेऊया, तसेच पुष्पही अर्पण करून घेऊया। तुम्ही गणपतीच्या स्थापनेसाठी 2 नागवेलीची पाने यूज करू शकता। नेहमी मनात मिळाली नव्हती म्हणून गम गणपतये नमः या मंत्राचा जाप करायचा असतो। ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः। आता आपण गणपतीला तुपाच्या दिव्याने ओवाळून घेणार आहोत। आता आपण वडाची पूजा करणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी आपण वडाच्या झाडाला जल अर्पण करून घेणार आहोत। त्यानंतर पंचामृत अर्पण करणार आहोत व पुन्हा जल अर्पण करून घेणार आहोत।
आता झाडाला हळदी, कुंकू, अक्षदा व फूल अर्पण करून घेणार आहोत. तसेच वस्त्रमाळही अर्पण करून घेणार आहोत आणि मनोभावे नमस्कार करूया. तुपाच्या दिव्याने वडाच्या झाडाला ओवाळून घेऊया. आणि आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासाठी आपण इथे विड्याची 2 पाने ठेवणार आहोत. या पानावर खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड आणि दक्षिणा ठेवणार आहोत. आणि आता हातावर पाणी घेऊन नैवेद्याला 3 वेळा गोल फिरून घ्यायचा आहे. नैवेद्य दाखवताना नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं. वटपौर्णिमेची सुरुवात सावित्रीपासून झाली. तिने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून याच दिवशी परत आणले होते. वटवृक्षाच्याच झाडाखाली तिने त्याचे प्राण वाचवले होते. म्हणून सावित्रीची ओटी भरण्याची प्रथा आहे. तिची सुद्धा पूजा करणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण हा खण म्हणजेच ब्लाउज पीस, त्यावर सौभाग्य अलंकार, त्यात आपण आरसा, कंगवा, काळे मणी, बांगड्या असे घेऊ शकतो. आणि आंबा आणि थोडे गहू किंवा तांदूळाने ओटी भरायची आहे. आता वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत 7 फेऱ्या मारून घेणार आहोत, म्हणजेच प्रदक्षिणा मारणार आहोत. प्रत्येक फेरी वेळी आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि पतीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा. आपल्या संस्कृतीत या परंपरा फक्त धार्मिक नाही, तर कुटुंबाला आणि नात्यांना जोडून ठेवणाऱ्या आहेत. आता आपल्याला 5 सुवासिनींना आंब्याने आणि गव्हाने ओटी भरायची असते. त्यानंतर शक्य असल्यास तिथेच किंवा घरी येऊन वटपौर्णिमेची कथा ऐका किंवा वाचा व शेवटी आरती करून पूजा पूर्ण करा. आणि एवढा उपवास आणि पूजा ज्याच्यासाठी केली आहे त्यांना नमस्कार करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, अशी केली जाते वटपौर्णिमेची पूजा. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.